तिकडे मोशीमधील कचरा डेपोमध्ये झालेल्या दुर्घटनेमध्ये नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता। या घटनेमुळे त्यांच्या पत्नीला जबरदस्त धक्का बसला होता। त्यांनी घेतलेल्या या टोकाच्या निर्णयानं गायकवाड दाम्पत्याच्या 2 मुली मात्र आता पोरक्या झाल्या आहेत। मात्र या सगळ्या मागे आणखी एक कारण आहे जे अत्यंत धक्कादायक आहे। बघा, आठ जुलै 2026 पुण्यातील मोशीत भयंकर दुर्घटना घडली। कचऱ्याचा डोंगर कोसळून 9 जण दगावले। नरेश गायकवाड यांचाही त्यात दुर्दैवी मृत्यू झाला। या दुर्घटनेला 1 महिना उलटून गेला तोच गायकवाड कुटुंबावर पुन्हा शोककळा पसरली। नरेश यांच्या पत्नी सोनाली यांनी आत्महत्या केली आहे। दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांना सरकारनं मदत जारी केली। गायकवाड कुटुंबालाही 20 लाख रुपयांची मदत मिळाली। मात्र ही मदतच सोनाली यांच्या मृत्यूचं कारण ठरली असा आरोप होतोय। नवरा गेल्यानं खचलेल्या सोनाली यांना सरकारनं दिलेल्या मदतीवरून कुटुंबात सुरू झालेला वाद सहन झाला नाही। मदतीतील 40% हिस्सा सोनाली यांना मिळणं अपेक्षित होतं आणि ही रक्कम देखील आपल्यालाच मिळावी यासाठी सासरच्यांनी सोनालीला त्रास देण्यास सुरुवात केली असा आरोप तिच्या आईवडिलांनी केलाय। आम्ही लय जणांना म्हणलं तर आमची FIR हे करा, पण कुणी काही लक्ष दिलेलं नाही। म्हणले सकाळी 6 वाजता करू, 6 करता करता 10 बी वाढले तरी कुणी आमची काळजी घेतलेली नाही। म्हणली मम्मी मला भेटायला ये, माझ्या सासू सासरे माझ्या संग भांडणं करते तर मला पैशासाठी माझ्या मागं लागले तर आणि ही लवकर तू, तर माझं नाही जाणं झालं। तुमचा आरोप काय म्हणजे ते मुलीला त्रास देत होते, तिला म्हणजे खूप छळ केलेला आहे तिचा। सगळेच घरचे, सासू सासरा ननद। आम्ही गरीब लोक आहेत, हे मोठे लोक आहेत, आमच्या त्यांची हौस पूर्ण झालेली नाही आहेत। पती गेल्याचं तर दुःख झालं, आणि हे जे पैसे आलेले आहेत का, ह्या पैशामुळेच त्यांचे सगळे भांडणं चालले। तर नागेश यांच्या कुटुंबियांनी माहेरच्या मंडळींचे हे सर्व आरोप फेटाळले। आम्हाला असं समजण्यात आलंय कमीत कमी 60% हे आईने तिच्या खात्यावरती, जे नागेश गायकवाड आहे त्यांच्या आईने 60% त्यांच्या खात्यावर घेतली आणि राहिलेली 40% या सुनेच्या म्हणजे नागेश गायकवाड पत्नी यांच्या नावावर ट्रान्सफर केली। पण जे झालंय, माझं असं म्हणणं आहे की तिला कमीत कमी ती रक्कम भेटली तरी मानसिक त्रास जास्त होत होता। तिला त्या संदर्भात बोलत होते की हा जो झालेला सर्व कारभार हा त्याला कारणीभूत तू आहे, पूर्ण डिप्रेशनमध्ये जाण्याचं कारण हे सगळं सासू सासरे। आमचं प्रमुख एवढीच मागणी आहे, आमचा FIR फाडून घ्यावा आणि जे या प्रकरणामध्ये दोषी आहेत त्यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हायलाच पाहिजे। नागेश आणि सोनालीला 2 मुली आहेत। या चिमुकल्यांच्या डोक्यावरील आईवडिलांचं छत्र हरपलंय। त्यांचं पुढे कसं होणार याचा घोर सोनालीच्या माहेरच्या मंडळींना लागलाय। सूरज कसबे, NDTV मराठी, पिंपरी चिंचवड।